सगळे हेच करतात. नाही बाकीच्यांना हवंय ना, नाही नाही घराचा वंश पुढे न्यायचा आहे म्हणून हे सगळं करत राहायचं किंवा नाही करायचं, हा चॉईस त्या आईचाच असतो. हा निर्णय कधी घ्यायचा, मूल कधी जन्माला घालायचं, कोणत्या वयात कुठल्या परिस्थितीत ते जन्माला घालायचं, हाही चॉईस आईलाच असतो. कारण शेवटी ती त्या बाळामध्ये जेवढी अडकणार आहे ना, तितकं बाकी कुणीच अडकत नसतं. त्यामुळे हा चॉईस त्या आईलाच असायला हवा. स्वतःची शारीरिक मानसिक गुंतवणूक करून घ्यायची का नाही घ्यायची, हा चॉईस त्या आईला असायला हवा. असं प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही तुमची मतं त्या आईवर नाही लादू शकत. अरे पण या समाजात राहतो ना आपण. अगं काय समाज लावलेस का आई? तुझा हा समाज नाही येणार आहे यांच्या मुलाची जबाबदारी घ्यायला. आई होण्याच्या आधी ती एक माणूस आहे, तिला एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे. त्यामुळे आपलं आयुष्य कसं जगायचं हा निर्णय तिचा असणार आहे, हा विचार तिचा असणार आहे. आणि हे आपण कन्सिडर करायला हवं फॅमिली म्हणून. अगं निदान तिला सपोर्ट करायला हवा. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मूल होतेच नाही? अजिबात नाही, असं मी अजिबात म्हटलेलं नाहीये. मला इतकंच म्हणायचंय, मूल व्हावं की नाही व्हावं हा चॉईस त्या आईचाच असायला हवा. आणि आई अगं आणखी 5 वर्षांनी त्याने विचार केला मूल जन्माला घालण्याचा, तर काय प्रॉब्लेम आहे? काय ऐकून घे माझं. आज तिची मानसिकता आहे मूल जन्माला घालण्याची नाही. मुलगी जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा फक्त मुलाचा जन्म होत नाही, तिचा सुद्धा आई म्हणून जन्म होत असतो. गर्भसंस्कारांवर विश्वास ठेवताना, मग ते गर्भसंस्कार करताना तिने स्वतःमध्ये ते आई पण रुजवून घेतलं पाहिजे ना. तिला तयार तर होऊ दे त्या गोष्टीसाठी. मुलगी जेव्हा आई बनण्यासाठी आतून तयार होते, तेव्हा तिच्यामध्ये ते आई पण झिरपायला लागतं. आणि त्यानंतर ना तिच्या मुलाला तिच्यापेक्षा छान कोणीच नाही वाढवू शकणार. कुठलीही निगेटिव्ह फिलिंग त्यात नसेल. ते दोघं मिळून छान प्लॅनिंग करतील. आत्ता ते किती स्ट्रेसमध्ये आहेत, ह्या मोमेंटला आपण त्यांच्यावर ही गोष्ट नाही लादू शकत. मग काय 5 वर्षानंतर लागायची? अहो 5 वर्षानंतर आपण खूप म्हातारे येऊ, अर्धी लाकडं मशनात जातील. अगं पण तुला नाही मूल जन्माला घालायचंय, तिला घालायचंय. हो पण वाढवायचं आम्हालाच आहे ना. का बरं? म्हणजे काय ताकद नको त्याच्यासाठी? खूप छान मैत्री झाली आता. ओ फक्त मैत्री, ओके. मग तुम्ही जरा प्रेम पण होऊ दे ना. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे आदिला तुझं. ए, तू गप्प बस. का गप्प बस? हा मी निघते आता. ए, ताई, नाही. अरे ओके ओके. सो म्हणजे ते परत एकदा थँक्यू सो मच. तू किती छान हँडल केलंस यार आईला. म्हणजे तुझ्याशिवाय कोणाला येऊच शकत नाही, इतकं छान हँडल खरंच आहे केलंस. ताई, तू ना खरं तर आमचे क्लासेस घ्यायला पाहिजे. आईला हँडल करायचे 21 अपेक्षित उपाय यावर. बट रिअली म्हणजे यू वर अ सेव्हियर टुडे. ट्रस्ट मी. सो मला तुला एक ट्रीट द्यायची. या हाऊ अबाउट फिल्टर कॉफी, युअर फेवरेट फिल्टर कॉफी टुडे. मी आत्ता चहा घेतलाय. वहिनी तुम्ही. हाय अधीराताई, कशा तुम्ही? हो मी बरी आहे. तू कशी आहेस? बरी आहेस का? हो मी पण बरी आहे. मुळात तू आता बाहेर काय आहेस, तुला आराम कर असं म्हणाले होते ना मी. गेले काही दिवस किती दगदग होतीये तुझी. तुला नक्की बरं वाटतंय का बाहेर पडलीस तर? हो म्हणजे वाटतंय तसं बरं. पण खरं तर ना मला घरात बसून खूपच कंटाळा येत होता आणि मन पडण्यासारखं बेचैन राहत होतं. तर आणि त्यात तुम्ही पण नव्हतात ना वहिनी घरी, तर म्हटलं जरा मंदिरात जाऊन येते, बरं वाटेल. छान वाटलं पण तुला? शांत वाटलं? हो वहिनी, खूप शांत वाटलं. आपल्या मनाला शांत वाटेल अशा गोष्टी करत राहिल्या पाहिजे. वहिनी खरं सांगायचं तर मी जेव्हापासून पक्क केलंय ना की या बाळाला जन्म द्यायचा आहे, तेव्हापासूनच मला खरंच खूप शांत वाटतंय. माझ्या मनाची ना घालमेल कमी झालीये. चिंगी तुला भीती नाही वाटत का ग? म्हणजे बाळाला जन्म देणं, त्याला वाढवणं आणि तेही सोसायटीच्या अगेन्स्ट जाऊन, म्हणजे त्यांचा असा रोष पत्करून
तुला माहितीये ना, इट इज गोइंग टू बी पेनफुल. हे खूप पेनफुल असणार आहे आणि नुसतं फिजिकली नाही, मेंटली सुद्धा. तुला याची आयडिया आहे ना, आणि तू तयार आहेस ना? हो अधिराताई, म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहितीये मला हे सगळं असं आहे, पण मी ना माझ्या बाळासाठी लढायला आता तयार आहे आणि मी लढणार आहे त्याच्यासाठी. आय एम सो प्राऊड ऑफ यू चिंगी. नंदू ते बघितलंस, मी याबद्दलच म्हणते. सी, चिंगी इज मेंटली रेडी फॉर द बेबी आणि आय एम नॉट. मी आता मानसिकरित्या तयारच नाहीये बाळासाठी. इट्स ओके. मी पुन्हा तेच म्हणेन, तू मुलगी आहेस, तुझं लग्न झालंय, म्हणजे तू आत्ता लगेच बाळासाठी तयार असलं पाहिजे हे गरजेचं नाहीये अगं. इट्स ओके, त्याबद्दल नको काही वाटून घेऊस. आणि मला तुमच्या दोघींचं इक्वली कौतुक वाटतंय. का माहितीये? कारण तुम्ही स्वतःच्या मनातला आवाज ऐकताय आणि स्वतःसाठी काहीतरी स्टँड घेताय. मग भलेही तो तिला आई व्हायचंय हा असू दे, किंवा तुला ह्या क्षणी आई व्हायचं नाही हा असू दे. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. आणि म्हणूनच मला तुम्ही दोघी जणी खूप आवडता आणि माझा तुम्हाला दोघींनाही सपोर्ट आहे. एक मिनिट. हॅलो, हा सपना. हो, ये की मग जाऊन. एक मिनिट. हा, कुठल्या एरियात आहेत ते? अगं मी तिथेच अगदी 10 मिनिटावर आहे. मग नको, तू उन्हाची नको निघूस. मी त्यांना भेटते जाऊन.